नगरपालिका निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर ते नाराज आहेत का अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आहेत। भाऊ, तुम्ही नाराज आहात अशीच सगळीकडे चर्चा आहे। नाही, मी कधीच नाराज असत नाही आणि माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी शक्ती जी भगवान महादेवानी मग दिली आहे ती शक्ती म्हणजे मी नाराजच होत नाही। पण योग्य क्षणी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून माझी निश्चितपणे आहे। कार्यकर्त्यांचा आवाज होण्याची जबाबदारी माझी निश्चितपणे आहे। कार्यकर्ते माझ्यापर्यंत जी भूमिका पोहोचवतात ती सांगण्याची जबाबदारी माझी निश्चितपणे आहे आणि ती मी व्यवस्थितपणे वठवतो। मला पक्षाने जेव्हा जेव्हा शक्ती दिली मी कामाच्या माध्यमातून निश्चितपणे या पक्षाची प्रतिष्ठा वाढावी। मग तो वाघनं काढण्याचा विषय असेल, अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवण्याचा विषय असेल, भीमाशंकरचा विकास असेल, घृष्णेश्वरमध्ये महादेव वन असेल, की देशामध्ये स्वातंत्र्यानंतर अर्थमंत्री म्हणून 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस करण्याचा विषय असेल, वर्धेचा सेवाग्राम आराखडा असेल, की पंढरपूरचं संकीर्तन सभागृह किंवा तुळशी वृंदावन असेल, वन विभागाच्या माध्यमातून 2550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढवण्याचा विषय असेल, किंवा पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन छत्रपतींचा पुतळा उभा करण्याचा विषय असेल, किंवा श्रीशैलमला छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्यान मंदिर बांधण्याचा विषय असेल, संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान 600 वरून 1200 करण्याचा विषय असेल, किंवा मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये आमच्या महिलांसाठी स्वतंत्र एअर कंडिशन तेजस्विनी बसेस या सुरू करण्याचा निर्णय असेल। मी शेकडो निर्णय हे भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून जनतेच्या हिताला अनुकूल भारतीय जनता पार्टीच्या परंपरेनुसार घेतले आहे। मी नाराज कसा राहील? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही स्वतः आज अनुभवत आहात, परमपूजनीय सरसंघचालकाच्या हाताने इतकं उत्तम कॅन्सर हॉस्पिटल 140 बेडेड सुरू करतोय, मेडिकल कॉलेज, वन अकादमी, बॉटनिकल गार्डन, सैनिक शाळा, SNDT युनिव्हर्सिटीचं 600 कोटीचं सेंटर, स्वर्गीय सुषमा स्वराज स्किल सेंटर, पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान देण्याचं कृषी महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज ज्याचा ऑस्ट्रेलिया, ऑक्सफर्ड आणि जर्मनीशी टाईप करतो, तर मी नाराज कसा राहील? भाऊ, तुम्ही नाराज नाही, पण तुमची ही जी यादी आहे ती खूप मोठी आहे कामांची, सगळ्यांनाच माहिती आहे। असं असतानाही तुम्हाला मंत्रिपद नाकारण्यात आलं, ती नाराजी नाही का? मग तरी नाही, मग कशा नाराजी जनतेत असेल। शेवटी मग याची जाणीव आहे, बाबू मुशाहिद जिंदगी बडी होनी चाहिए गंभीर। मंत्रिपद येतं आणि जातं, मुख्यमंत्रीपदही ज्यांचं आहे त्यांचं येणार आहे जाणार आहे, मग विषय कुठं आहे? परमनंट कोणी नाही आहे, शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, मुख्यमंत्री नाही। आणि फक्त आमची जबाबदारी आहे की उत्तमातली उत्तम कामं करायची। जनतेची हीच नाराजी कुठेतरी दिसली का या निवडणुकीत? नाही, ते तर आता विश्लेषण करण्यासाठी प्रभागनिहाय बैठका घ्यायला मी सांगितलं आहे। जनतेमध्येही मी जाणार आहे, समजून घेणार आहे की याचं कारण काय, आणि त्या दृष्टीने आम्ही कार्यक्रम आखतोय। आम्ही जाहीरपणे सुद्धा लोकांची काय भूमिका आहे हे समजून घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। शेवटी जनता सर्वोपरी आहे, सर्वश्रेष्ठ आहे। त्यांनी दिलेला प्रसाद तो गोड असेल, खारट असेल, कडू असेल, आंबट असेल, तो प्रसाद आम्ही स्वीकारणार आहोत। हा, एका गोष्टीचं मात्र निश्चितपणे दुःख आहे की काही कल्पना, काही आम्ही अशा योजना तयार केल्या होत्या ज्या या भागातल्या जनतेच्या हितासाठी आम्ही करणार होतो, त्याला मात्र रोख लागणार आहे, कारण या योजना नगर परिषदच्या माध्यमातून होत्या। बाकी ESICचं हॉस्पिटल असेल आम्ही पूर्ण करू, पॉलिटेक्निक कॉलेज पूर्ण करू, आम्ही कोर्टाच्या इमारतीचं बांधकाम सुरू केलं आहे ते पूर्ण करू, SRPFचं काम पूर्ण करू। पण जसं 10 एकरमध्ये बगारशाला आम्ही महिलांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहत करणार होतो, आता नगर परिषदच्या माध्यमातून आम्ही करू शकणार नाही। त्या ठिकाणचे घरपट्टे देणार होतो, आता ते देऊ शकणार नाही, कारण त्याला नगर परिषदची स्वतंत्र यंत्रणा लावायची होती। बगारशाची जी नगर परिषदची इमारत या महाराष्ट्रातील सर्वात उत्तम आहे, आता त्यामध्ये पूर्ण करताना मला अडचणी येईल, कारण त्या नगर परिषद ताब्यात आहे। पण तुम्ही काल जसं म्हटलं की माझी शक्ती कुठेतरी पक्षाने कमी केली, त्यावर बावनकुळेंचं असं म्हणणं आहे की पक्षाने मुनगंटीवारांना वारंवार शक्तीच दिलेली आहे, कधी त्यांची शक्ती कमी केली नाही। नाही, तर बावनकुळे साहेबांना असं वाटणं योग्य आहे। मधात त्यांची शक्ती कमी झाली होती तेव्हा मात्र मी जे म्हणालो ते त्यांनाही वाटत होतं।
शोभाताई फडणवीस यांनी सुद्धा आज मुख्यमंत्र्यांची भेट केली आणि असं चर्चा आहे की चंद्रपूरच्या निकालावर कुठेतरी या विषयात चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांसोबत. नाही, पण ते काही भारतीय जनता पार्टीचे आता काही पदाधिकारी नाही आहे. त्यांच्यावर निवडणुकीची कोणतीही जबाबदारी नव्हती. त्यांनी एकही सभा मूळमध्ये किंवा बगारशात घेतली नाही. तर मग व्यक्तिगत रीतीने निवडणुकीच्या संदर्भात ते गेले असं वाटत नाही. त्या काकू आहेत, कुटुंबाचे प्रश्न म्हणून ते गेले असावेत. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आता बोलताना बोलले की मी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहे, कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्यांना काहीतरी सांगायचं आहे असं तुम्ही म्हटलं. नाराज कार्यकर्त्यांना भेटणार आहात का? नाही, नाराज नाही, सर्वांनाच भेटीन. नाराज काय, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता माझ्या हक्काचा आहे. या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मीही काम केलं आहे. प्रत्येक जण माझ्या हक्काचा आहे आणि आजही अनेक लोक फोन करतात. त्यामुळे हा प्रश्न उद्भवत नाही. पण अनेकांनी मला सूचना केल्या की आपण आमच्या जिल्ह्याला भेट द्यावी आणि मग अशा भेटी देण्यासाठी मी जाणार आहे. काही ठिकाणी काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की तुम्ही यावं, आमची भेट घ्यावी, आमचं मत ऐकून घ्यावं. तर माझी जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून. शेवटी या पक्षाच्या विस्तारामध्ये आम्हीही योगदान दिलं आहे, आमचं आयुष्य दिलं आहे. तर माझा पक्ष, माझ्या पक्षाचे कार्यकर्ते हे माझ्या हक्काचे कार्यकर्ते आहे. त्यांना जाऊन भेटणं, संपर्क करणं, त्यांनी निमंत्रण दिल्यावर जाणं ही माझी जबाबदारी आहे. पण कार्यकर्त्यांचा तुम्ही म्हणता की फोन येत आहे मला अनेक जागेवरून, ठिकाणावरून, तर त्यांचं मत काय, म्हणजे एक सूर काय आहे त्यांचं कार्यकर्ता? नाही, त्यांचा सूर तर भेटल्यावर संपेल ना, समजेल. आज तर कसं समजेल? ते म्हणतात की तुम्ही आलं पाहिजे, तुम्ही भेटलं पाहिजे, तुमच्याशी आम्हाला संवाद करायचा आहे. निश्चितपणे मी भेटलं पाहिजे, माझी जबाबदारी आहे. मी जिल्ह्यापुरतं मर्यादित करून घेतलं होतं, तसं होऊ नये. तर हे होते सुधीर मुनगंटीवार, ज्यांचं म्हणणं होतं की मी कार्यकर्त्यांना भेटणार आहे आणि नेमकं त्यांचा काय सूर आहे, त्यांची काय भावना आहे हे जाणून घेणार आहे. सारंग पांडे, एबी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.